ऐक ना रमा, एक मुलगा रागाने जाणाऱ्या मुलीच्या मागे आवाज देत चालला होता. पण ती मुलगी घाईघाईने चालत चालली होती. त्या मुलाने जवळजवळ धावत जाऊनच तिचे हात पकडले आणि तिला थांबून म्हटले, यार, एकदा तर ऐकून घे. का ऐकून घेऊ, असे बोलत त्या मुलीने रागाने म्हटले, रमा, मला माहीत आहे तुला हे सर्व आवडत नाही, पण ते लोक तर तुझी चेष्टा करत होते. मी ऐकून थोडी घेणार होतो. मग करू दे त्यांना चेष्टा. मला या गोष्टींची सवय झाली आहे. तुला असेल, पण मला नाही. हो ना, याची सवय नाही, पण चार चौघात तमाशा करायची सवय आहे रमा. काय रमा, त्या मावाली पोरांच्या नीच वर्तणुकीवर कोणाचे लक्ष गेले नाही, पण तू जी मारामारी केलीस त्याने प्रत्येकाची नजर माझ्यावरच टिकलेली होती. सर्व लोक मला एकटक पाहत होते. तर मग फक्त याच कारणांमुळे लोक बघत होते? कोणालाही तुझ्यासोबत असा अभद्र व्यवहार करत असताना फक्त मुका होऊन बघत राहू का? हेच हवं होतं ना तुला? पण सॉरी, हे माझ्याने होणार नाही. मग काय मारामारी, गुंडागर्दी करणार? कोण समजतो तू स्वतःला? जे समजायचे ते समज. मी प्रेम करतो तुझ्यावर. कोणी नजर वर करून बघितलं तर डोळे फोडून टाकेन मी त्याचे, आणि हात लावला तर हात तोडून टाकेन. तू समजण्याचा प्रयत्न का करत नाहीस? जर कोणी मला ओळखले आणि ही गोष्ट जर माझ्या घरापर्यंत गेली की मी तुझ्यासोबत होती, तर त्याचे खूप वाईट परिणाम होतील. रमा, प्रेम केले आहे, गुन्हा केला नाही मी. तू एवढी का घाबरतेस? एवढी भीती होती तर प्रेम का केलेस? प्रेम ठरून केले जात नाही. जे व्हायचं ते होतं. पण आता भीती वाटते की बाबांनी मान्य केले नाही तर काय होईल? मला तुझ्यापासून दूर व्हायचं नाही. रमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मग त्या मुलाने तिला मिठीत घेतले आणि म्हटले, काही होणार नाही. तुला माझ्यापासून कोणीच दूर करू शकत नाही. तू नाही ओळखत माझ्या घरच्यांना. वडील शहरातील प्रसिद्ध पंडित आहेत. खूप नाव आहे आमच्या कुटुंबाचे. त्यांच्यासाठी मान आणि प्रतिष्ठा सर्वात मोठी गोष्ट आहे. जर त्यांना माहीत पडले की मी एका परजातीच्या मुलाला भेटते, तर मला ते लोक घरात कैद करून ठेवतील. एवढी का घाबरतेस? मी त्यांच्यासोबत बोलेन. जमाना बदलला आहे. आता जातपात कोणीच मानत नाही. आता तुला हर एक तऱ्हेने सुखी ठेवेल मी. आणि प्रत्येक बापाला हेच वाटत असते की त्यांची मुलगी सुखी राहावी. बघ, ते मान्य करतीलच. ते ऐकणार नाहीत. मी त्यांना चांगल्या प्रकारे ओळखते. ते कधीच मान्य करणार नाहीत. जर त्यांनी मान्य केले नाही तर मी तुला पळवून घेऊन जाईल, पण तुला माझ्यापासून कधीच दूर करणार नाही, असे बोलून त्याने रमाला आपल्या छातीशी घट्ट मिठी मारून ठेवले. साहेब, रात्र झाली आणि लांबचा प्रवास आहे. थोडं जेवून घ्या. पुढे 5-7 किलोमीटरवर एक सुद्धा ढाबा मिळणार नाही आपल्याला. ड्रायव्हरच्या बोलण्यावर पाठी बसलेल्या एका 28-30 वर्षाचा युवक आपला विचारातून बाहेर आला आणि ड्रायव्हरकडे पाहिले. तर ड्रायव्हरने आपले मत पुन्हा सांगितले. काय खायचे असेल तर खाऊन घ्या साहेब. पुढे एक सुद्धा ढाबा मिळणार नाही. त्या तरुणाने खिडकीतून बाहेर पाहिले. कार एका ढाब्यावर थांबली होती. त्याचबरोबर तो बाहेर आला. थोडा वेळ जेवून दोघे गाडीत बसले आणि गाडी पुन्हा आपल्या गंतव्यस्थानाकडे निघाली. त्या तरुणाने आपल्या बॅगेतून एक डायरी काढली आणि त्यातली पाने पलटून काहीतरी लिहू लागला. मी समीर पाटील पुन्हा एकदा त्या शहरात जात आहे जेथून मी सर्व काही सोडून गेलो होतो. रमा भट, माझी रमा, माझं प्रेम, माझं जीवन आज खूप वर्षानंतर परतत आहे तुझ्या शहरात, आणि सोबत आहेत तुझ्या आठवणी. तसं तर ती माझ्यापासून कधीच वेगळी झाली नव्हती, पण जसे जसे मी माझ्या मुक्कामाकडे जात आहे त्या आठवणी सुद्धा माझ्या मनात जिवंत होत आहेत. विचार करून गेलो होतो की या शहरात पुन्हा कधीच येणार नाही आणि तुला सुद्धा कधीच भेटणार नाही. पण माहीत नाही का आज माझ्या मनात तुला भेटण्याची तीव्र इच्छा होत आहे. माहीत नाही आज का होत आहे. तुला एक नजर पाहण्यासाठी जीव कासावीस होत आहे. काही पाने उलटून त्यातील एक फोटो काढून पाहिला आणि समीरच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आले. मला यायचं नव्हतं तरी रमा मी येत आहे. कदाचित या शहरावर माझं काहीतरी कर्ज बाकी राहिलं आहे. तो चुकतं करण्यासाठी मला यावं लागते. नाहीतर ज्या शहराने माझी लाईफ बर्बाद केली त्या शहरात यायची मला जराही इच्छा नव्हती. पण पुन्हा हसत पण लाईफ दिली तेही याच शहराने. जे दिलं त्याला हिसकावून घेतलं तर त्यात तक्रार कसली? तू जर खुश असशील तर मला कोणाकडूनही तक्रार नाही.
तू मला मिळाली नाहीस या गोष्टीचं दुःख नाही, पण कधीतरी तू माझ्यावर प्रेम केले होतेस याचं समाधान आहे मला. मित्रांनो, या कथेचा पुढील भाग आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर ऐकायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.